एकदम क्रिस्पी करारी बटाटा कचोरी खूप म्हणजे खूप मस्त लागते खायला. किती क्रिस्पी झाली हे तुम्ही पाहू शकाल. आणि बनवायला खूप म्हणजे खूप सोपी आहे. खायला तर खूपच मस्त लागते. नेहमी विकतचा नाश्ता करण्यापेक्षा अशी घरीच कचोरी बनवून खा. खूप म्हणजे खूप भन्नाट लागते. हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी अमृताच पाककलामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर लगेच ही क्रिस्पी करारी कचोरी कशी बनवायची हे आपण पाहूया. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तसेच बाजूच्या घंटीवर देखील दाबा. त्यामुळे काय होईल, मी अजून खूप साऱ्या रेसिपीज अपलोड करणार आहे, तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमची कुठलीही रेसिपी मिस नाही होणार. तर लगेच ही क्रिस्पी खस्ता कचोरी कशी बनवायची हे आपण पाहूयात. तर बटाटा कचोरी बनवण्यासाठी आपल्याला 2 कप मैदा घ्यायचा आहे. मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ देखील वापरू शकता किंवा दोन्ही अर्ध अर्ध असंही वापरू शकता. यात आपल्याला मीठ टाकायचं आहे थोडंसं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि लगेच आता आपल्याला यात कचोरी छान क्रिस्पी होण्यासाठी तेलाऐवजी तुपाचं छान कडकडीत मोहन घालायचं आहे. 2 कप मैद्यासाठी आपल्याला 5 टेबलस्पून तुपाचं मोहन घालायचं आहे. हे आता अगोदर असं चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे थोडंसं कोमट झालं की आपल्याला सर्व मोहन या मैद्याला व्यवस्थित छान चोळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तूप आपल्याला या सर्व पिठाला व्यवस्थित छान चोळून घ्यायचं आहे. आणि याची अशी मूठ वळली पाहिजे इतपत आपल्याला यात मोहन घालायचं आहे. आता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे जास्त पातळही मळायचं नाही आहे आणि जास्त घट्टही मळायचं नाही. नॉर्मली आपण पोळीसाठी जशी कणिक भिजवतो तशाच प्रकारे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून हे मी मळून घेते. एकदम जास्त पाणी घालू नका, नाहीतर मग हे पातळ होऊ शकतं. अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित छान मळून घ्यायचं आहे, मऊ करून घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी याची तुम्ही पाहू शकाल. आता आपण हे रेस्टसाठी ठेवूयात आणि तोवर कचोरीचं स्टफिंग कसं बनवायचं हे पाहूयात. स्टफिंग बनवण्यासाठी मी 6 मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्यानंतर त्याचे साल काढून असे मॅश करून घेतलेले आहे. लगेच आता आपण याची भाजी बनवून घेऊयात. भाजी बनवण्यासाठी मी कढई गॅसवरती ठेवलेली आहे. त्यात 1 पळी तेल घालते. तेल छान गरम झालं की आपल्याला यात अर्धा चमचा मोहरी घालायची आहे, अर्धा चमचा जिरे घालायचे आहे, 1 चमचा धणे असे बारीक कुटून घेतले मी आणि अर्धा चमचा बडीशोप घेतलेली आहे, ती देखील छान त्यात तळून घ्यायची आहे. तसेच 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घालायचं आहे. अद्रक लसूण पेस्ट छान तळून घ्यायचं आहे. आपण त्यानंतर हळद घालायची आहे अर्धा चमचा, लाल तिखट घालायचं आहे 1 चमचा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्टफिंग बनवू शकता याचं. त्यानंतर लगेच आता आपल्याला हे बटाटे घालायचे आहेत. बटाट्याबरोबरच शेंगदाणे देखील मी त्यात उकडून घेतली होती, ते देखील आपल्याला घालायचं आहे. तसेच यात मी ड्रायफ्रूट्स घालते, तळून घेतलेले आहे. ते नसेल तळले तर तुम्ही आपण ज्यावेळी धने बडीशोप घालतो तेव्हाच हे ड्रायफ्रूट्स देखील तळून घेऊ शकता. ड्रायफ्रूट्स असे कचोरी खाताना दाताखाली आले की खूप मस्त लागते कचोरी खायला. त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर लगेच यात मी अर्धा चमचा गरम मसाला घालते, अर्धा चमचा आमचूर पावडर घालते आणि थोडीशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालते. जास्त मसाले देखील कचोरीमध्ये खायला चांगले लागत नाही, त्यामुळे जास्त मसाले घालू नका. यात आपण व्यवस्थित छान मिक्स करून घेऊयात आणि 1-2 मिनिट परत छान परतवून घेऊयात. चटपटीत सारण तयार झालं आहे आपलं, तुम्ही पाहू शकाल. हे व्यवस्थित छान परतलेलं आहे. तर लगेच गॅस बंद करते मी आता आणि हे सारण एका प्लेटमध्ये काढून घेते. हे थोड्या वेळ आपण थंड होऊ देऊयात आणि त्यानंतर कचोरी बनवायला घेऊयात. तर आपलं स्टफिंगही छान कोमट झालेलं आहे. तसेच आपलं हे पीठही छान मुरलेलं आहे. तर आता आपल्याला यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे आणि याला छान असं मळून घ्यायचं आहे. परत एकदा अशा प्रकारे आता आपल्याला पोळीच्या साईजची कणिक घ्यायची आहे.
हे आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे. हे पोलपाटाला चिटकू नये यासाठी मी थोडासा मैदा घेतलेला आहे. आणि आता आपल्याला पोळीसारखीच याची पोळी लाटून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला हे लाटून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकाल कशा प्रकारे लाटून घेतलेलं आहे मी. तर आता त्यानंतर आपल्याला याला तूप लावून घ्यायचं आहे. सर्व पोळीला असं तूप लावून घ्यायचं आहे. त्यानंतर याला छान लेअर सुटण्यासाठी आपल्याला यावरती मैदा पसरवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला मैदा पसरवून घ्यायचा आहे सर्व पोळीवर. त्यानंतर पोळीची आता आपल्याला घडी करायची आहे. अर्धी पोळी अशी तुम्ही मोजून घेऊ शकता. अशा प्रकारे आपल्याला याची घडी मारायची आहे. परत यावरती तूप लावून मैदा लावून घ्यायचा आहे. बोटाने याला असं थोडंसं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. आणि आता परत आपल्याला यावरती याची अशी घडी मारायची आहे. अशा प्रकारे परत आता आपल्याला हलक्या हाताने थोडंसं लाटून घ्यायचं आहे. जास्तही दाबायचं नाहीये. परत यावरती तूप लावायचं आहे आणि मैदा पसरवून घ्यायचा आहे. आणि आता त्यानंतर आपल्याला याचा असा रोल करायचा आहे. घट्ट रोल करण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे आता ह्या रोलमध्ये 2 कचोऱ्या तयार होतात. तर आपल्याला हा चाकूने कट करायचा नाहीये. तर असा दोरा घ्यायचा आहे. दोरा आपल्याला मधोमध ठेवायचा आहे असा. त्यानंतर आपल्याला हे असं कट करून घ्यायचं आहे. यामुळे छान लेअर दिसतात, तुम्ही पाहू शकाल. आता आपल्याला कचोरी लाटून घ्यायची आहे. तर ही साईड आपल्याला खालीच ठेवायची आहे आणि ही वरची साईड अशी दाबून घ्यायची आहे. आता पुरीच्या आकाराचं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही. हलक्या हाताने लाटायचं आहे आणि नाहीतर मग लेअर येणार नाही. अशा प्रकारे लाटून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला स्टफिंग भरायचं आहे. आणि आता आपल्याला कचोरी पॅक करून घ्यायची आहे. तर याला असं थोडंसं घडी करायची आहे, म्हणजे छान घड्या दिसतात. पुरणपोळीला जसं आपण सारण भरतो तशाच प्रकारे आपल्याला हे भरून घ्यायचं आहे. आता वरती जर एक्स्ट्रा पीठ असेल तर तुम्ही ते काढून घेऊ शकता किंवा तिथल्या तिथेच दाबून देऊ शकता. हे असं थोडंसं उचलवून घेते मी. हे असं टोक वरती घेतलंय मी. त्याला असं पाणी लावून घेते म्हणजे हे पॅक चिटकून राहतं. त्यानंतर खालच्या साईडने याला असं दाबून देते. आपली कचोरी तयार आहे. लेअर किती सुरेख दिसत आहे तुम्ही पाहू शकाल. आता अशाच प्रकारे राहिलेले देखील मी बनवून घेते. सर्व कचोऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत. हे आता आपण तळून घेऊयात. कचोरी तळण्यासाठी तेल आपल्याला एकदम कमी गरम करून घ्यायचं आहे. जास्त गरम झालेलं असेल तर गॅस बंद करायचा आहे. तेलात असा गोळा टाकल्याच्या नंतर खालीच राहायला हवा आणि बुडबुडे असे कमी यायला हवेत. हा गोळा मी काढून घेते. आता आपण कचोरी यात टाकूया. तुम्ही पाहू शकाल कचोरी तेलात टाकल्याच्या नंतर एकदम कमी बुडबुडे तयार होत आहे. एका वेळी 4 ते 5 कचोऱ्या तेलात मी ऍड करते. आणि आता एकदम लो फ्लेमवरती आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत. बिलकुल घाई गडबड करायची नाही, तरच याचे हे जे लेयर असतात ते फुलून वरती येतात. लेयर असे वरती यायला सुरुवात झाली तुम्ही पाहू शकता.
तसेच लगेच आपल्याला याची साईड चेंज करायची नाही आहे, ती व्यवस्थित तळू द्यायची आहेत, लेयर असे थोडेसे खुलू द्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला याची साईड चेंज करून घ्यायची आहे. त्याचे पदर असे थोडेसे खुलले की आपल्याला याची साईड चेंज करून घ्यायची आहे. काय सुरेख पदर आले, तुम्ही पाहू शकाल याला. आणि खूपच खस्ता होती ही कचोरी. खालून देखील असा थोडासा गोल्डन कलर आला याला तुम्ही पाहू शकाल. आता अजून थोड्या वेळ आपल्याला हे लो फ्लेमवरतीच तळून घ्यायचे आहे. 6-7 मिनिट तळल्याच्या नंतर आता आपल्याला हे मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम आता थोडीशी वाढवते मी. लो फ्लेमवरती तळल्यामुळे ह्या आतपर्यंत छान तळले जातात आणि छान क्रिस्पी होतात. तसेच लो फ्लेमवरती तळल्याच्या नंतर आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची आहे. यामुळे याला कलरही खूप छान सुरेख येतो आणि कचोरी तेलकट होत नाही. कचोऱ्या काय सुरेख दिसत आहे, तुम्ही पाहू शकाल. खालची साईड मोदक टाईप आणि समोरून लेअरवाल्या खूप म्हणजे खूप खस्ता होतात आणि खूपच मस्त लागतात खायला. कचोऱ्या आपल्या दोन्हीही साईडने छान तळलेले आहे आणि कलरही खूप सुरेख आलेला आहे, तुम्ही पाहू शकाल. तर लगेच हे मी आता काढून घेते आणि बिलकुल तेलकट वगैरे होत नाही, लगेच ड्राय व्हायला सुरुवात झाली आहे. आता आपल्याला नेक्स्ट बॅच टाकण्यापूर्वी गॅस लगेच बंद करायचा आहे. तेलाचं टेम्परेचर कमी करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दुसरी बॅच तेलात घालायची आहे. तुम्ही पाहू शकाल लगेच कचोऱ्या अशा कोरड्या पडलेल्या आहे, बिलकुल तेलकट होत नाही त्या कचोऱ्या. तेलाचं टेम्परेचर कमी झालेलं आहे, तर दुसरी बॅच देखील मी तेलात सोडते. कचोऱ्या तळायला 15 ते 20 मिनिट लागतात, त्यामुळे हे तळायला आपल्याला घाई गडबड करायची नाही आहे. आरामात कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत, तरच ह्या खस्ता आणि क्रिस्पी होतात. कचोऱ्या तुम्ही पाहू शकाल किती सुरेख तयार झालेल्या आहेत. तर कलरही खूप म्हणजे खूप सुरेख आलेला आहे आणि लेअर तर खूपच छान आलेले आहेत. याला पाहूनच तोंडाला पाणी येईल, इतक्या खुसखुशीत आणि जबरदस्त कचोऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. एक मी तुम्हाला आता तोडून देखील दाखवते, किती क्रिस्पी झालेले आहेत, तुम्ही पाहू शकाल. खूपच क्रिस्पी होतात या आणि खायला तर खूप म्हणजे खूप मस्त लागतात. आवाजावरूनच कळालं असेल तुम्हाला किती क्रिस्पी तयार झालेले आहेत. तर लेअर देखील खूप सुरेख आलेले आहेत याला. तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही बटाटा कचोरीची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा. बाय बाय.